संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अर्थविशेष. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रिझर्व्ह बँकेच्या अहवालात दिसून येणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दलची माहिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या अर्थव्यवस्थांची आर्थिक वृद्धी जरी कमी होणार असली तरी 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती पुढल्या वर्षातही कायम राहील असा आशावाद रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक अहवालातून प्रसिद्ध केलाय. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक वर्ष 2023-24 मध्येही 6 ते 6.5च्या दरम्यान वाढेल अशी चिन्ह दिसत आहेत. जागतिक पातळीवर रोख्यांचे व्याजदर वाढल्यानं सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेत बुडाली आणि स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुईस बँकेचं हस्तांतरण करणं भाग पडलं. जगातल्या बँकिंग प्रणाली चिंताजनक स्थितीत असतानाही भारतात मात्र या घडामोडींचा फार परिणाम होणार नाही असा विश्वास या अहवालातून दिसून येतोय. यावर अधिक चर्चा करताना अर्थविश्लेषक वसंत कुलकर्णी म्हणाले, रिझर्व्ह बँक दर महिन्याला आपली अर्थव्यवस्थेबाबतची निरीक्षणे मासिक बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करत असते. कालच रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्याचा अहवाल स्टेट ऑफ इकॉनॉमी या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. पाश्चात्य विकसित अर्थव्यवस्थांचा संभाव्य मंदीमुळे भारताची अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याची शक्यता नसल्याची ग्वाही या अहवालात देण्यात आली असून आर्थिक वर्ष 22-23 मधील अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर आर्थिक वर्ष 23-24 मध्येही कायम राहण्याची आशा व्यक्त केल्याने एकूणच भारताला दिलासा मिळाल्याचे मानण्यात येते. प्रसिद्ध अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांचे वचन या 36 पानाच्या अहवालाच्या सुरुवातीला उद्धृत करण्यात आले असून या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थाने, कमकुवत स्थाने, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर संधी आणि धोके यांची चर्चा या अहवालात करण्यात आली आहे. NSO अर्थात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या आकडेवारीच्या बळावर भारतीय अर्थव्यवस्था आंतरिकदृष्ट्या सुदृढ असून बाह्य परिणामांमुळे वृद्धी दर बाधित होण्याची शक्यता अजिबात नसल्याची ग्वाही या अहवालात देण्यात आली आहे. सरणारे वर्ष एक आव्हानात्मक वर्ष होते. या वर्षात जगातील अनेक देशांनी मंदीत प्रवेश केला तर भारताने कोरोना महामारीवर यशस्वी मात करत दुसऱ्या वर्षाच्या तिमाहीपासून विकास दरात वृद्धी गाठली. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत विकास दराची घसरण जरी झाली असली तरी दुसऱ्या तिमाहीतही विकास दर 6% अधिक नोंदला गेला. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 23-24 मध्ये विकासाचा दर 6 ते 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 10 लाख कोटींचा फायदा अर्थव्यवस्थेत होऊन पुढील वर्षात वृद्धी दर वाढण्यात होईल. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारतीय अर्थव्यवस्थेत पुढील बिरुद आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुद्धा कायम राहील असा आशावाद रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीतील हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटरनुसार पुढील वर्षात खासगी क्षेत्रातील भांडवली निर्मितीला वेग येण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्राबाबत आशावाद व्यक्त करण्यासोबत शेतीमध्ये हंगामी वाढ होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त केली असली तरी ही आकडेवारी अवकाळी पावसापूर्वीची आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे अद्याप झाले नसल्याने नुकसानीचा नेमका अंदाज बाबत आज स्पष्टता नाही. तिसऱ्या तिमाहीत सेवा क्षेत्राने आपली गती कायम राखली असून सेवा क्षेत्राचा विस्तार पुढील वर्षात सुरू राहण्याबाबत रिझर्व्ह बँक ही आशावादी आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे रिझर्व्ह बँकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारताचा दरडोई GDP उत्पन्नाचा दर 14.7% तर महागाई वजा करता वृद्धी दर 5.9% वाढला आहे. मागील वर्षभरात ही वाढ अनुक्रमे 9.5 आणि 4.5% होती. याच काळात भारतीय दरडोई उत्पन्नाने $2450 टप्पा ओलांडल्याने भारत हा अल्प दरडोई उत्पन्न असलेल्या देशातून मध्यम दरडोई उत्पन्न असलेल्या देशाकडे भारताची वाटचाल झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील उभरत्या अर्थव्यवस्थांचा
विकास दर हा विकसित अर्थव्यवस्थांच्या विकास दरापेक्षा अधिक होता. या दोन देशांच्या वृद्धी दराचा जगाच्या वृद्धी दरात 80% वाटा होता आणि भारताचा वाटा हा 17% होता. कोरोनामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत होत असल्याचे दिसत आहे. परिणामी ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांकांचा 52.1% पर्यंत विस्तार झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर सरणाऱ्या वर्षासोबत अर्थव्यवस्थेतील अस्थिरता देखील संपुष्टात येईल आणि पुढील वर्ष भारतासाठी मध्यम वृद्धी दर राखणारे वर्ष असेल असा आशावाद या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा दीर्घकालीन परिणाम भांडवली बाजारावर दिसून येतो. भांडवली बाजारामध्ये रोज दिसणारे उतार चढाव हे तात्कालिक असतात. मात्र भांडवली बाजाराची दीर्घकालीन दिशा ही कायमच अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवरच अवलंबून असते. मागच्या काही आठवड्यांमध्ये भांडवली बाजारात घडणाऱ्या घडामोडी या तीव्र स्वरूपाच्या चढ उतार दर्शवणाऱ्या आहेत आणि एक प्रकारची अनिश्चितता सामान्य गुंतवणूकदारांना भेडसावते. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती आणि गुंतवणूक यावर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी म्हणाले, आजपासून आपण नवीन हिंदू वर्षात प्रवेश करत आहोत. हे निसर्गसंमत आहे. इंग्रजी कॅलेंडरचे नवीन वर्ष माहिती देते आणि हिंदू महिन्याचे नवीन वर्ष संकेत देते असे म्हणतात. प्रगती आणि विकास हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हे नवीन वर्ष यासाठी सहाय्यक ठरेल असा अंदाज आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षापासून मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला आता गती मिळणार आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने मार्चच्या मासिक बुलेटिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या स्टेट ऑफ इकॉनॉमी अहवालात म्हटल्याप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विपरीत भारतीय अर्थव्यवस्था विस्तारांचा वेग कायम राहील आणि 2023 मध्ये जागतिक विकास दर कमकुवत होण्याची किंवा मंदीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मंदावणार नाही. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून स्थिर गतीने सुरुवातीच्या विकासापेक्षा भारत महामारीच्या वर्षामध्ये अधिक मजबूत झाला आहे. 2023-24 साठीच्या देशाच्या जीडीपीचे वाढीचे अंदाज 6 ते 6.5% दरम्यान स्थिरावले आहेत. नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन म्हणजे एनएसओच्या फेब्रुवारी अखेरच्या डेटावरून असे सूचित होते की भारतीय अर्थव्यवस्था पुढील आव्हानात्मक वर्षाकडे वाटचाल करण्यासाठी जगाच्या अनेक भागांच्या तुलनेत भारताची आंतरिकदृष्ट्या चांगली स्थिती आहे. मॅक्रो डाटा आणि खासगी तसेच सरकारी धोरण आणि लिक्विडिटी यामुळे भारताचा जीडीपी 2023-24 मध्ये 170 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 2022-23च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 4.5% वाढेल, परंतु ती कदाचित 5.3% असेल असे अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाने सुद्धा इम्प्रूव्हमेंट इन डिमांड या नावाखाली मासिक आर्थिक अहवाल जारी केला आहे. खासगी क्षेत्रात मागणीत सुधारणा, जागतिक अनिश्चितता आणि कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली चिंता कमी झाल्यास अर्थव्यवस्थेत तेजी येणार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पीएलआय स्कीम आणि पायाभूत सुविधांमुळे, सार्वजनिक भांडवल गुंतवणुकीमुळे उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाद्वारे किमान आधारभूत किंमत आणि उत्पन्न हस्तांतरणामुळे कृषी क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात वृद्धी होण्याची शक्यता आहे. मागे सुद्धा मी सांगितलेले आपणास कदाचित आठवत असेल की इव्हेंट, इकॉनॉमी आणि इमोशन हे 3 ई इक्विटी मार्केटवर परिणाम करतात. इव्हेंट मग ते लोकल असो का ग्लोबल, त्याचा इकॉनॉमीवर म्हणजेच लोकल इकॉनॉमी अथवा ग्लोबल इकॉनॉमी असो त्यावर परिणाम होतो आणि त्याद्वारे आपण आपले इमोशन्स म्हणजे ग्रीड अथवा फिअर याच्या प्रभावाखाली येऊन इक्विटी मार्केटमध्ये आपली गुंतवणूक नीती ठरवतो. सध्या इक्विटी मार्केटचे व्हॅल्युएशन वाजवी आहे. टॅक्टिकली बाजारात अल्पकाळात तेजी येण्याची शक्यता आहे. बँकांचे शेअर वाजवी मूल्यांच्या आसपास आहेत. मल्टी ॲसेट फंड मला चांगले वाटतात. व्हॅल्यू ऐवजी आता ग्रोथ स्टॉकला डिमांड जास्त येईल. जागतिक बँकिंग क्षेत्रात गोंधळ कायम असून त्याचा लोंढा आता अमेरिकेपासून युरोपपर्यंत पसरलाय. त्यामुळे त्याची थोडीफार जळ भारतासह इतर देशांना बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच भारतीय शेअर बाजारात चलनात आणि बॉन्डमध्ये आपणास अस्थिरता दिसून येते. आपल्या इथे आजही बँक ठेवी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे आहेत आणि उर्वरित एचडीएफसी अथवा आयसीआयसीआय अथवा एक्सिस किंवा कोटक यासारख्या अतिशय मजबूत खाजगी क्षेत्रातील कर्जदार बँकांकडे आहेत. बँकांना समस्या आल्या सरकारने, आरबीआयने त्यांना वेळोवेळी वाचवले आहे. व्याजदर वाढल्याने बचतकर्त्यांनी सुद्धा आता बँक ठेवीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय बँका अतिशय समर्थ आहेत.
चलनवाढ रोखणे हे अमेरिकेच्या चलन धोरणावर आधारित आहे. आरबीआय सुद्धा एप्रिलच्या पतधोरणात रेपो दर 6.5% कायम ठेवण्याची शक्यता वाटते आहे. यंदा गुंतवणुकीची गुढी उभारण्यासाठी म्युच्युअल फंड उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपल्या गुंतवणुकीची गुढी उभारावी. अल्पकाळापेक्षा दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी विचार करावा. गुढी हे वैभवाचे प्रतीक आहे. हे वैभव संपत्तीचे, सौंदर्याचे, ज्ञानाचे असू शकते. वैयक्तिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आपणास तसे वैभव या निमित्ताने प्राप्त होईल असे संकेत या निमित्ताने मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडला तरी भारतीय अर्थव्यवस्था ही अंतर्गत मागणी आणि उत्पादनाची क्षमता यांच्या मजबूत पायावर उभी आहे. बाजारात असलेली रोखता हा सुद्धा चिंतेचा विषय नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था चांगल्या गतीनं वाढू शकते. नाविन्यपूर्ण उपाय, मूलगामी बदल आणि पायाभूत सोयी सुविधांवर भर यामुळे अर्थव्यवस्थेला एक अंतर्गत गती प्राप्त झालेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची संक्रमणावस्था दिसते आणि काही महत्वाचे बदल जसे भारतीय अर्थविश्वात घडून येताना दिसत आहेत, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही रचनात्मक बदल येणाऱ्या काळात होतील असं चित्र दिसतंय. चालू शतकावर भारत आपला ठसा उमटवण्यासाठी तयार होतोय असा आशावाद आपल्याला भारतीयांच्या मनात जागा होताना दिसतोय. आज गुढीपाडवा, विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेची गुढी ही मजबूत पायांवर उभी आहे याचा प्रत्यय या अहवालाच्या निमित्तानं येतोय. येणारं वर्ष सर्वांनाच सुख आणि समृद्धीचं जावो ही सगळ्यांची इच्छा. समर्थ भारतासाठी आर्थिक स्थिरता, दृढता, गतिमानता लाभावी हेच आपल्या सगळ्यांचं स्वप्न असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन उमेश घळसासी.